स्वामी समर्थ महाराज यांची संपूर्ण चमत्कारिक कथा आवडली तर चॅनेल सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. अक्कलकोटची पवित्र भूमी. एक साधंसं गाव, पण नशिबात मोठं भाग्य लिहिलेलं. एका दिवशी गावाबाहेरच्या वडाच्या झाडाखाली एक तेजस्वी संन्यासी येऊन बसला. अंगावर फाटकी वस्त्रे, केस विस्कटलेले, पण डोळ्यात अनंत करुणा आणि दिव्य तेज. गावकरी कुजबुजू लागले. कोण आहेत हे? कुठून आले असतील? कोणी म्हणाले वेडे असतील, कोणी म्हणाले मोठे योगी असतील. पण काही दिवसांतच सगळ्यांना समजलं, हे साधे संत नाहीत, हे आहेत स्वामी समर्थ. गरीब शेतकऱ्याची आर्तहाक. अक्कलकोटमध्ये गणू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्या वर्षी भयंकर दुष्काळ पडला होता. विहिरी कोरड्या, शेती ओसाड, घरात अन्नाचा दाणा नव्हता. गणू खचला होता. तो स्वामींच्या चरणी आला आणि रडत म्हणाला, महाराज, आता जगणं कठीण झालं आहे. माझ्या लेकरांना काय खाऊ घालू? स्वामी शांतपणे म्हणाले, जा, उद्या नांगर घेऊन शेतात जा. गणूला आश्चर्य वाटलं. आकाशात ढग नव्हते, पण दुसऱ्या दिवशी अचानक काळे ढग जमले, विजा चमकल्या आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. संपूर्ण गाव थक्क. गणूच्या शेतात भरघोस पीक आलं. त्याचं आयुष्य बदललं. तो स्वामींच्या पायांवर होऊन म्हणाला, महाराज, तुम्हीच देव आहात. स्वामी फक्त हसले. मी नाही रे, श्रद्धा मोठी. आईचा आक्रोश. एके दिवशी एक आई धावत आली. तिच्या हातात तिचं बेशुद्ध मूल होतं. ती रडत म्हणाली, महाराज, डॉक्टरांनी आशा सोडली आहे. माझं लेकरू वाचवा. स्वामींनी मुलाकडे प्रेमाने पाहिले. थोडी भस्म घेतली आणि त्याच्या कपाळावर लावली. स्वामी म्हणाले, उठ बाळा. क्षणभर शांतता, आणि अचानक त्या मुलाने डोळे उघडले. आई आनंदाने रडू लागली. सगळे गावकरी नतमस्तक झाले. अहंकारी अधिकारी. एक इंग्रज अधिकारी स्वामींची परीक्षा घेण्यासाठी आला. तो म्हणाला, तुमचे चमत्कार खोटे आहेत. स्वामी काहीच बोलले नाहीत. अचानक अधिकाऱ्याला तीव्र वेदना सुरू झाल्या. तो तडफडू लागला. घाबरून तो स्वामींच्या चरणी पडला. माफ करा महाराज. स्वामी म्हणाले, अहंकार सोड. सर्व ठीक होईल. क्षणात त्याच्या वेदना थांबल्या. तो नतमस्तक झाला. भक्ताची परीक्षा. रामू नावाचा एक तरुण रोज स्वामींकडे येत असे. पण त्याच्या मनात शंका होती. खरंच हे संत आहेत का? एक दिवस स्वामी स्वतः म्हणाले, रामू, मनात शंका आहे ना? रामू थकला. स्वामी पुढे म्हणाले, विश्वास ठेवलास तर मार्ग मिळेल. काही दिवसांत रामूला नोकरी मिळाली. घरची परिस्थिती सुधारली. तो स्वामींचा निष्ठावान भक्त बनला. अन्नाचा चमत्कार. एकदा अक्कलकोटमध्ये मोठा उत्सव होता. हजारो भक्त आले होते, पण अन्न कमी पडणार होतं. लोक चिंतेत होते. स्वामी म्हणाले, भिऊ नका. थोड्याशा अन्नातून सर्वांना जेवण मिळालं. कोणीही उपाशी राहिलं नाही. अंतिम दिवसांचा संकेत. एक दिवस स्वामी म्हणाले, आता माझं कार्य पूर्ण झालं आहे. भक्त रडू लागले. स्वामी शांत होते. ते म्हणाले, मी देहांत जाईन, पण भक्तांच्या पाठीशी सदैव राहीन. आणि काही दिवसांत त्यांनी समाधी घेतली. आजही अक्कलकोटमध्ये त्यांच्या समाधीस्थानी लाखो भक्त जातात. अनुभव आजही येतात. चमत्कार आजही घडतात. स्वामींचा संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, सेवा करा. स्वामी समर्थ महाराज आजही प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून येतात. त्यामुळे संपूर्ण श्रद्धेने आपला चॅनेल सबस्क्राईब करा आणि लिहा श्री स्वामी समर्थ.